नमस्कार मैत्रिणींनो, मी संगीता स्वागत करते आजच्या एका नवीन व्हिडिओमध्ये। तर आज मी तुम्हाला म्हणजेच गोल्डन साडी घेतली तर कसं ब्लाऊज शिवायचा आणि ही लेस खूप शिवायला अवघड आहे, म्हणून त्याच्यावरती कोणतीही सुई चालत नाही किंवा आपण जर हाताने शिवलं तरीही व्यवस्थित असं सुई सुद्धा टोचत नाही, इतकी अवघड लेस आहे ही। तर ती कशी स्टिच करायची तेच बघणार आहोत। आणि बाहीला जोड कसा दिलेला आहे बघू शकता। एकाच साइडनी लेस होती म्हणून आपण ही लेस सेंटरवरती कट करून दोन बाह्या तयार करून घेतलेल्या आहेत आणि इकडच्या साइडनी थोडी लेस कट करून घेतली आहे आणि इकडे आपण जोड देऊन घेतले आहे। तर जोड कसा द्यायचा बाहीला तोही मी व्हिडिओ लवकरच अपलोड करणार आहे। तर तुम्ही जर माझ्या चॅनलवर नवीन असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राइब करा आणि असेच नवीन नवीन व्हिडिओ तुम्हाला बघायला भेटतील सबस्क्राइब केल्याने। तर आता आपण ही बाई स्टिच कशी करायची आहे, तर एका साइडनी जोड देऊन घेतलेला आहे आणि एका साइडनी साडीचाच कापड आहे। तर ह्या साइडनी इकडच्या साइडनी कमी पडत होती कारण की सेंटरवरती कट दिल्यामुळे इकडच्या साइडला आपण जोड देऊन घेतला आहे। तर आता मी तुम्हाला सांगणार आहे, तर ही आपण हाताने हे स्टिच करून घ्यायचं आहे, तर ते मी पुढे व्हिडिओमध्ये सांगणारच आहे। तर सर्वात आधी आपल्याला अस्तर घ्यायचं आहे आणि अस्तर आपल्याला एका साइडनी फोल्ड करून घ्यायचं आहे आणि इकडची साइड बघू शकता तुम्ही, मागचा आणि पुढचा मुंडा बघायचा आहे, जेणेकरून आपले हे बाई स्टिच करताना दोघीही बाह्या एका साइडच्या तयार नको व्हायला म्हणून। तर मग आता आपण बघायचं आहे आणि मग व्यवस्थित आपल्याला बाही ही स्टिच करून घ्यायची आहे। तर आता आपल्याला सर्वात आधी 3 इंचाची बाई आहे, तर आपण इथे पाव इंच इतकी मार्जिन दाबत आपल्याला हे फक्त अस्तरला गोट देऊन घ्यायचं आहे। तर याला मी गोट देऊन घेते। तर इकडच्या साइडनी फोल्ड केल्यानंतर आपल्याला हे मेन कापड घ्यायचं आहे आणि त्याच्यावरती आपल्याला बाळवी ठेवून घ्यायची आहे। आणि जितका जोड दिलेला आहे तिथपर्यंत आपल्याला शिलाई देऊन घ्यायची आहे, इकडच्याही साइडनी आणि इकडच्याही साइडनी आपल्याला शिलाई देऊन घ्यायची आहे। आणि जेवढा लेसचा भाग आहे तर तो आपल्याला तसाच ठेवायचा आहे। तर हे बघा, जेवढा जोड दिला होता तेवढा आपण स्टिच करून घेतलेला आहे आणि हे मध्य आहे तर ते लेसचं आहे, तर त्याच्यात आपले मशीनवरती आपल्याला ते स्टिच करता येणार नाही, म्हणून आपल्याला सुई धागा घ्यायचा आहे। मी सुई धागा ओवून घेतलेला आहे आणि मागे अशी गाठ देऊन घ्यायची आहे आणि आपल्याला जसं सोयीस्कर वाटेल तसं ठेवायचं आहे। आणि इथून आपल्याला असं अस्तर वरती दिसू द्यायचं नाहीये आणि असं सुई आतमध्ये टाकायची आणि वरती काढायची आहे। बघू शकता याप्रमाणे जो आपला धागा आहे तर तो अजिबात वरती दिसायला नको आहे। खालच्या साइडनी मोठे धागे आले तरी चालतील, पण वरती अजिबात, जिथे आपण वरती सुई काढतो त्याच ठिकाणी आपल्याला सुई टाकायची आहे आणि असं हाताने शिवून घ्यायचं आहे। सुई सुद्धा आतमध्ये जात नाहीये, बघू शकता तुम्ही, इतकं कडक असतं हे, पूर्ण ग्लूने चिपकवलेलं असतं ते, कापडचा अजिबात वापर केलेला नाहीये या लेसमध्ये। तर संपूर्ण आपल्याला असं हाताने स्टिच करून घ्यायचं आहे। हे बघा, पूर्ण हाताने स्टिच करून घेतलेलं आहे मी, कुठेही धागे वरच्या साइडनी दिसत नाहीये। तर असे बारीक धागे टाकायचे आणि खालच्या साइडनी बघू शकता याप्रमाणे, तर उसवणार नाहीये ही, खूप छान अशी जोडली गेली आहे अस्तरला बाही। तर आता आपल्याला साइडनी ही शिलाई टाकून द्यायची आहे, एक्स्ट्रा कट करून टाकायचं आहे। खूप सुंदर अशी स्टिच झालेली आहे आणि आपल्याला बाही बघून घ्यायची आहे आणि मग आपल्याला जिथपर्यंत दंड घेर असेल तिथपर्यंत ही लेस काढून टाकायची आहे आणि मग आपल्याला फिटिंग टाकायची आहे ब्लाऊजची। तर ही इझिली निघून जाते हाताने काढल्यावर। तर कसा वाटला आजचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, माझ्या चॅनलवर नवीन असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राइब करा। पूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद।